हॅलो गाईस, तर आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीने अळूवडी कशी बनवतात ते दाखवणार आहे. चला तर मग ही अळूची पानं आहेत, त्याचे वरचे देठ काढून घेते मी अशा प्रकारे. हे असे देठ कापून घेते. एक वाटी बेसन घेते, अजून एक वाटी घालते. 2 वाटी बेसन, मीठ 2 चमचे, हे मालवणी मसाला 2 चमचे, चा रस आहे, कोकमचा रस. हे सगळं आता मिक्स करून घेते मी. आता थोडं थोडं पाणी घालून बेटर बनवून घेते. जास्त पातळ पण नाही व्हायला पाहिजे. हे जरा जाड झालं, थोडं अजून पाणी टाकते. अशा प्रकारे हे बेटर बनवून घेतलं मी अळूवडीसाठी. हे बघा, बेटर तयार झालं. आता हे अशी पान ठेवून याला हे बेटर लावून घ्यायचं अळूच्या पानानं अशा प्रकारे. आता ह्याच्यावर दुसरं पान ठेवते. हे अशा प्रकारे ह्याच्यावर परत बेसन लावून घेते. हे बघा, आता हे बेसन लावून घेतलेलं अळूवडी आता मी उकडून घेतली आहे. आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. उकडून झालेली आहे हे बघा. आता एका ताटामध्ये काढून घेते मी. हे आता ताटामध्ये काढून घेतलं आहे. आता याला सुरीने कापून घेते मी. अळूवड्या सुरीने कापून घेते. हे बघा, अशा प्रकारे अळूवडी आपल्याला कापून घ्यायचे आहे. हे बघा, हे अळूवडे असे कापून घेतले. अशा प्रकारे एक एक अळूवडी मी आता कापून घेते. हे बघा, हे अशा प्रकारे सर्व अळूवडी मी कापून घेतलेली आहे. आता हे फ्राय करून घेऊया. तवा तापत ठेवलाय. हे बघा, आता तवा गरम झाल्यावर मी 2 पळी तेल तव्यावर घालून घेते. तेल गरम झालंय. हे अळूवडी शॅलो फ्राय करून घेणार आहे. हे बघा, ही अळूवडी आता तेलात
ठेवली आहे. फ्राय करून घेऊया तेलामध्ये. काही असं पलटून घेते. हे बघा अशा प्रकारे हे एका बाजूने मस्त भाजून आले. आता हे दोन्ही बाजूने भाजून झाले. मग त्याला असं साईड बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा दुसऱ्या बाजूने पण चांगले फ्राय झालेले आहे. कलर पण छान दिसतो. हे बघा आता शिजत ठेवलंय खरं. आता हे बघा दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेऊया. हे बघा मस्तपैकी कुरकुरीत असे दिसतंय. छान कुरकुरीत भाजले आहेत. कलर पण छान. ताटामध्ये काढते. छान भाजून तयार झाले. पण प्लेटमध्ये काढून घेऊयात. चहा बरोबर संध्याकाळचा नाश्ता किंवा जेवणात कुरकुरीत झाले. असे केल्यावर तुटतायत. हा व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट्समध्ये नक्की लिहून सांगा की कशी वाटली रेसिपी.